गावातील युवक उच्च शिक्षित झाला की तो गावात येत नाही, मात्र जामखेड येथील राऊत आणि बोराटे कुटुंबानं उच्च शिक्षण घेऊन नोकरी न करता व्यवसायामध्ये उतरले. आपल्याबरोबर आपल्या गावची प्रगती व्हावी या उद्देशानं जामखेडकरांना साजेसे असे A1 टेक्सटाईल हे 4 मजली वातानुकूलित वस्त्रदालन उभे केले. वैकुंठवासी विठ्ठलराव अण्णा यांनी विविध क्षेत्रात केलेल्या कामाची पुण्याई या दोन्ही परिवाराच्या कामाला येईल. उत्तम क्वालिटी आणि योग्य व्यवस्थापनामुळे A1 टेक्सटाईल तालुक्यात नव्हे तर जिल्ह्यात नावारूपाला येईल असं प्रतिपादन मराठी सिने अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी केले. जामखेड येथील राऊत आणि बोराटे कुटुंबानं उभारलेल्या A1 टेक्सटाईल या वस्त्रदालनाचा शुभारंभ मंगळवारी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांच्या हस्ते झाले. यावेळी आयोजित कार्यक्रमात कुलकर्णी बोलत होत्या. याप्रसंगी अहमदनगर दक्षिणेचे खासदार डॉ सुजय विखे पाटील, हरिभक्तपरायण प्रकाश महाराज बोधले, हरिभक्तपरायण रामकृष्ण महाराज रंधवे, उद्योगपती रमेश गुगळे, A1 टेक्सटाईलचे संचालक विनायक राऊत, किरण बोराटे, साधू बोराटे, भानुदास बोराटे, महेश राऊत, डॉ रोहन बोराटे, प्राध्यापक मधुकर राळेभात, दत्तात्रय वारे, रत्नदीप मेडिकल फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ भास्करराव मोरे, पंचायत समितीचे माजी सभापती सूर्यकांत मोरे आदी उपस्थित होते. यावेळी सोनाली कुलकर्णी म्हणाल्या की चित्रपटाच्या माध्यमातून आम्ही प्रेक्षकांचं मनोरंजन करत असतो, तसेच सामाजिक भाष्य करतो आणि तुमचे आशीर्वाद मिळतात. अशाच प्रकारे राऊत आणि बोराटे कुटुंब एकत्र येऊन वस्त्रदालनाचा मोठा कारभार सुरू करत आहे. या दालनातील सर्व्हिस, क्वालिटी आणि असंख्य व्हरायटी आहे. जामखेडकरांचे प्रेम आणि आशीर्वाद पाहता हे दालन जामखेडकरांच्या पसंतीस उतरेल आणि पुढील प्रवास यशाची उंची गाठेल असा विश्वास कुलकर्णी यांनी व्यक्त केलाय. सामाजिक, आर्थिक वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये जे पुण्य मिळवलेलं आहे ते पुण्य तुम्हा दोन्ही परिवारांना इथून पुढे खूप पुढे नेईलच. पण ही जी तरुण पिढी आहे, विनायक दादा असतील, भाग्यश्री आहे, मला बरं वाटतं तुम्ही मंचावर आलात, किरण दादा असतील, रोहन असेल, अजून इंजिनिअरिंग, आर्किटेक्चर अशा वेगवेगळ्या क्षेत्रात पदवी मिळवल्यानंतर आपल्या गावात येऊन आपल्या गावाची प्रगती कशी करावी, आपल्या व्यवसायात त्याचा कसा पाठिंबा मिळेल हे सगळं पाहून त्यांनी तरुण पिढीने आता हा व्यवसाय हाती घेतलेला आहे. मगाशी रमेश दादा तुम्ही सांगत होतात की इथून शिक्षण घेण्यासाठी मुलं बाहेर जातात आणि परत येत नाहीत, पण ही पिढी आहे जी परत गावात आली आहे आणि इतक्या मोठ्या प्रमाणात आपल्या व्यवसायात त्याचा हातभार लावतात. आणि अशाच लोकांमुळे मला असं वाटतं की आपल्या गावाची, शहराची प्रगती होत असते. त्यामुळे जामखेडची प्रगती, विकास आता या पिढीच्या हातात आहे आणि मला नाही वाटत की कुठल्याही क्षेत्रात जामखेड आता मागे पडेल. त्यामुळे समस्त राऊत परिवार, बोराटे परिवार खूप साऱ्या शुभेच्छा. पुन्हा एकदा मला इथे बोलवलं याबद्दल मनापासून आभारी. जामखेडवासियांना दसऱ्याच्या निमित्ताने खूप साऱ्या शुभेच्छा. पुन्हा मला लवकर बोलवा, 12 वर्षांची वाट बघू नका. धन्यवाद. उद्घाटन प्रसंगी आले होते तेही इथे आहेत आणि आज 12 वर्षांनंतर मी इथे येतेय. खूप आनंद होतोय. इतक्या वर्षांनी देखील प्रेम हे तितकंच मिळतंय तुमचं हे पाहून खरंच भारावून गेलीये मी. पण महाराजांनी मगाशी म्हटलं वय विचारू नये, 12 वर्षांनंतर पण मी तेवढीच वाटते हे महत्वाचं. खूप खूप आनंद होतो जेव्हा जेव्हा मी रसिक प्रेक्षकांना भेटते, कारण चित्रपटाच्या माध्यमातून आम्ही मनोरंजन करतच असतो. किंबहुना पोस्टर गर्ल असेल, गुगळे परिवाराने निर्मित केलेला धुरळा असेल, अशा काही सामाजिक विषयांवर देखील आम्ही भाष्य करतो. पण सगळ्यात महत्वाचं कारण असतं चित्रपटातून आम्ही समोर येण्याचं, ते म्हणजे तुमच्या आयुष्यात 2 घटका आनंद, मनोरंजन मिळावं आणि ते सुद्धा अध्यात्मापेक्षा वेगळं नाहीये हे महाराजांनी मगाशी सांगितलंच. पण त्या निमित्ताने तुमचे आशीर्वाद जे मिळतात, तुमच्याकडनं जे प्रेम मिळतं, सहकार्य मिळतं, ते खूप महत्वाचं आहे, ते खूप मोलाचं आहे. म्हणून गेली 15 वर्ष मी या क्षेत्रात काम करते. पण आजही असं वाटतं की नुकतीच आली आहे, आत्ताच पदार्पण केलंय आणि तुमचा पाठिंबा हा अत्यंत महत्वाचा आहे. त्याचबरोबरीने मला जामखेडमधल्या या A1 टेक्सटाईल्सच्या संपूर्ण संघाचं खूप कौतुक करायचं आहे. बोराटे परिवार आणि राऊत परिवार या दोघांनी एकत्र येऊन हा इतका मोठा कारभार हाती घेतलेला आहे. आणि मला असं वाटतं की कारण मी आज जाऊन आले, मी कनेक्शन पाहून आले, सर्व्हिस कशी असणार आहे ह्याचा अंदाज आलाय. मला खात्री आहे की ज्या पद्धतीने तुम्ही आतापर्यंत हा प्रवास गाठलेला आहे, हा प्रवास केवळ आणि केवळ उंचीच गाठणार आहे. सर्व्हिस उत्तम असणार, क्वालिटी उत्तम आहे, व्हरायटी भरपूर आहे आणि इतक्या सगळ्या लोकांचं प्रेम आणि आशीर्वाद आहे. त्यामुळे अर्थातच मला खात्री आहे
की इथून पुढचा प्रवास हा अतिशय सुंदर असणार आहे. आणि मला कौतुक हे वाटतंय यांचे मनापासून आभार आणि अर्थातच तुम्हा सगळ्यांना खूप खूप मनापासून अभिनंदन आहे. कारण मगाचपासून मी पाहते आहे, ऐकते आहे, जामखेड व्यापारपेठ असो किंवा वेगवेगळ्या क्षेत्रातील मंडळी इथे उपस्थित आहेत, नेते मंडळी, व्यापारातली मोठी मंडळी, अध्यात्मातली मोठी मंडळी, वेगवेगळ्या क्षेत्रातली माणसं इथे उपस्थित असून एकमेकांना मार्गदर्शन करतायत, एकमेकांना सहकार्य करतायत, एकमेकांना पाठिंबा देतायत. मला नाही वाटत जगातील कुठल्याही शहरात असं होत असेल. हे एकत्र येऊन एकमेकांना सहकार्य करणं, एकमेकांना आशीर्वाद देणं, मला असं वाटतंय जामखेडची सगळ्यात जमेची बाजू आहे जी मी येऊन पाहिली. आणि त्याचमुळे मला असं वाटतंय की इथे वेगवेगळ्या क्षेत्रातील मंडळी यश संपादन करत आहेत. जोरदार टाळ्या पाहिजेत जामखेडवासियांसाठी. कारण मराठी माणसं म्हटलं किंवा व्यवसायात उद्योगात माणसं पडली, मराठी माणसं किंवा आपल्या महाराष्ट्रात, तर असं म्हणतात की एकमेकांचे पाय ओढतात, पुढे जाऊ देत नाहीत. पण इथे पाहिलंय मी आल्यापासनं की असं न होता एकमेकांना सहकार्य देत आहेत, एकमेकांना मार्गदर्शन देत आहेत, एकमेकांना आशीर्वाद देत आहेत. आणि म्हणूनच मला असं वाटतंय की जामखेडचं भविष्य प्रत्येक क्षेत्रातलं हे उज्ज्वल आहे. आणि हे सगळं पाहत असताना मला प्रचंड मनापासून कौतुक वाटतंय. कारण मगाशी सुजयदादा आले, त्यांनी देखील उद्घाटन प्रसंगी त्यांचं मनोगत व्यक्त केलं. मी महाराजांचं म्हणणं ऐकत होते, दसऱ्याच्या निमित्ताने आपण सोनं लुटतं असं म्हणतो, आणि योग्य निवड केली मला इथे बोलवल्याबद्दल. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी जामखेड येथे 12 वर्षांपूर्वी आले होते. एक तप उलटला आहे. या प्रसंगी अहमदनगर दक्षिणेचे खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनीही आपलं मनोगत व्यक्त केलं. आणि विखे पाटील परिवाराचा संबंध हा फार जुन्या काळातला. खरं तर आज एकदम वेळ फार कमी होता, पण मला आजही आठवतं की सायकल चिन्हाच्या वेळेस सगळ्यात अग्रेसर आणि पुढे राहणारे अण्णा होते. आणि हे कैलासवासी बाळासाहेब विखे पाटलांपासून आमच्या परिवाराचा असा एक वारसा राहिला की सायकलीला आम्ही कधीच विसरत नाही, सायकलवाल्यांनाही विसरत नाही. आणि म्हणून या कार्यक्रमाच्या निमित्ताने आज परत एकदा या परिवाराशी जोडण्याचा एक संधी आज विजयदशमीच्या निमित्ताने आम्हाला मिळाली. खरं तर नियोजित कार्यक्रम आमच्या सगळ्या मुलांनी केला होता, पण विनायकराव असतील आणि बाकी त्यांचे सर्व सहकारी असतील त्यांची मी माफी मागतो. कारण की आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदींचा दौरा परवा नगर जिल्ह्यात आहे, त्याचं नियोजन माझ्याकडे आहे. आणि माननीय आमच्या नेत्या पंकजाताईंची सावरगावला दसरा मेळाव्यालाही मला जायचं आहे. तर माझं हेलिकॉप्टर उडायचं साधारण 11:30 वाजता परवानगी आहे. तर मी गेलो नाही तर ते मला सोडून जातील, माझा पैसाही जाईल, वेळही जाईल, आणि मला गाडीने जावं लागेल, मी पोहोचू शकणार नाही. म्हणून मला आपल्या सगळ्यांना आजच्या या नियोजनामध्ये व्यक्त आणल्याबद्दल आपली सगळ्यांची मी माफी मागतो. परत सविस्तर येऊन मी तुमचं दुकानही पाहिजे आणि मला 2 शर्टही विकत घेऊन द्या. त्याच्या परे गणेश तेवढे कोणी घेऊन टाकायचे म्हणजे काम. तर आपण सगळेजण आलात, आपल्या सगळ्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. आणि या नवीन वास्तूच्या माध्यमातून जामखेडला एक नवं दालन अण्णांच्या आशीर्वादाने या ठिकाणी सुरू होत आहे. मला पूर्णपणे विश्वास आहे की माननीय बोधले महाराजांचं मनोगत होईलच, ते ऐकल्याशिवाय कोणी जाणार नाही. कारण की मलाही ऐकायचं होतं महाराज, पण कोणीतरी रेकॉर्डिंग पाठ होईल मला कार्यक्रमाची, म्हणून मी ऐकून काय बोलला. कारण की महाराज लोकांच्या अगोदर बोलून गेल्यानंतर महाराज पाठीमागे काय बोलतात ते माहिती असलं पाहिजे नेत्या लोकांना. त्यामुळे मी आवर्जून ऐकतो अशा रेकॉर्डिंग. तुम्हाला पूर्णपणे विश्वास आहे, महाराज आपलं एक कौटुंबिक नातं आपलं राहिलेलं आहे. मला पूर्णपणे विश्वास आहे की आपल्या आशीर्वादाने, शास्त्री महाराजांच्या आशीर्वादाने, सगळ्यांच्याच आशीर्वादाने अतिशय उत्कृष्ट हे दालन चालेल. आपण सगळेजण आलात, आपल्या सगळ्यांना आमच्या विखे पाटील परिवाराच्या वतीने विजयदशमीच्या शुभेच्छा देतो. परत एकदा कार्यक्रमाला व्यक्त अशा पद्धतीने आणल्याबद्दल माफी मागून आपल्या सगळ्यांची रजा घेतो. धन्यवाद. यावेळी हरिभक्तपरायण प्रकाश महाराज बोधले यांनी राऊत आणि बोराटे कुटुंबानं एकत्र उद्योग व्यवसाय उभारला, त्या पाठीमागे वैकुंठवासी विठ्ठलराव अण्णा राऊत यांनी सर्व समाजात तन मन धनानं केलेलं काम, सामाजिक आणि धार्मिक क्षेत्रातील कामाची पुण्याई मिळणार आहे असं म्हटलं.
यावेळी हरिभक्त परायण रामकृष्ण महाराज रनवे, उद्योजक रमेश गुगळे, डॉक्टर भास्करराव मोरे, सूर्यकांत मोरे यांनी एवन टेक्सटाईल या वस्त्रदालनाच्या वाटचालीस शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचं प्रास्ताविक विनायक राऊत यांनी केले, तर सूत्रसंचालन निलेश दिवटे, आभार वस्त्रदालनाचे डिझाईन आणि आर्किटेक्ट भाग्यश्री विठ्ठलराव राऊत यांनी मानले. कालांतराने उत्तरोत्तर प्रगती होत गेली आणि अन्न गेल्यानंतर आम्हाला इतका धक्का बसला होता की आम्हाला कुठल्याही प्रकारचं आपण काय करावं हे सुचत नव्हतं. परंतु समाजातील सर्व स्तरातील मंडळींनी, आमचे नातेवाईक असतील, आमचे मित्र परिवार असतील, आमच्या व्यावसायिक भागीदार असतील, मी सर्वांचं नाव या ठिकाणी घेऊ शकतो, परंतु मला प्रास्ताविक लांबवायचं नाहीये. तर उपस्थित सर्व आमच्या राऊत आणि बोराटे या दोन्ही परिवारावर प्रेम करणाऱ्या सर्व मान्यवरांनी आम्हाला जी खंबीर साथ दिली आणि अन्न गेल्यानंतर किसनराव दादा पेचे असतील, त्याचप्रमाणे साधुराणा बोराटे असतील आणि माझे चुलते पंढरीनाथ गोरे असतील आणि माझे मामा संजीवन मेंढकर असतील, यांनी आम्हाला जी खंबीर साथ दिली, त्या साथीमुळे आम्ही अतिशय खंबीरपणे या सर्व संकटाला सामोरं जाऊ शकलो. आणि मला निश्चितच या गोष्टीचा अभिमान वाटतो की अण्णा गेल्याचं दुःख बी नाही आणि अख्ख्या जामखेडकरांनी तो अनुभव घेतलाय. आम्ही त्यातनं सावरू शकत नव्हतो, परंतु या सर्व दुःखातून खंबीरपणे साथ देणारे एक व्यक्तिमत्व माझ्यासोबत रात्रंदिवस उभं होतं. मला त्यांचा नाव घेण्याचं खरंच या ठिकाणी भाग्य लाभतं. ते म्हणजे माझे काका आदरणीय जामखेड महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्राध्यापक ज्ञानदेव कुंभार सर. त्यांनी ज्या पद्धतीने मला साथ दिली आणि साधू नानांनी मला कायम खंबीरपणे या प्रत्येक गोष्टीसाठी उभं राहायला प्रेरित केलं. त्यामुळं अण्णांनी जे स्वप्न नानांसोबत पाहिलं होतं, नानांनी अण्णांना बांधकाम चालू असताना सांगितलं होतं की अजून 2 मजले वाढवा. अण्णांना नेहमी नाना म्हणायचे की तुम्हाला काही कमी पडलं तरी मला सांगा, पण अजिबात माघार घ्यायचे नाही. आणि तोच पाठिंबा, त्याच पद्धतीची प्रेरणा नानांनी आम्हालाही दिली. मी आणि महेश आम्ही दोघांनी किसनराव दादा पेचे आणि साधुराणा बोराटे यांच्या शब्दाला कधी खाली पडू दिलं नाही आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही अण्णांनी पाहिलेले स्वप्न या ठिकाणी पूर्ण करत आहोत. एवन टेक्सटाईलच्या माध्यमातून जामखेडकरांच्या सेवेसाठी आम्ही यापुढे उपलब्ध आहोत. मला सांगायला अभिमान वाटतो की जामखेड शहरामध्ये विविध प्रकारचे व्यवसाय आहेत, मग त्यामध्ये वीटभट्टी व्यवसाय फार मोठा आहे. मी आदरणीय रमेश भाऊ गुगळेंना विनंती करतो की कृपया त्यांनी व्यासपीठावर, ते आदरणीय नगर दक्षिणचे खासदार आदरणीय सुजयदादा विखे पाटील यांचेही मी या ठिकाणी आभार मानतो. आभार प्रदर्शन हा कार्यक्रम नंतर होईल, परंतु आता दादा चालले म्हणून मी ते औचित्य साधलं. आज या ठिकाणी प्रास्ताविकाला उभा राहण्याची खरं तर माझी योग्यता आहे की नाही मला माहित नाही, कारण की हे स्वप्न अण्णांनी पाहिलं होतं आणि हे स्वप्न पूर्ण करण्याचं भाग्य मला आदरणीय साधुराणा बोराटे यांच्या खंबीर साथीमुळे या ठिकाणी मिळालं. साधारणतः गेल्या 4 वर्षापूर्वी आमचं बांधकाम पूर्ण झालं होतं, परंतु सिनेमा टॉकीजचं रिनोव्हेशन केल्यामुळं आम्ही लवकर काही व्यवसाय चालू करू शकलो नाही आणि दरम्यानच्या काळात करोना येऊन गेला आणि आमचं आभाळ फाटलं. मला ते आठवणीत जाताना अत्यंत वेदना होता, परंतु जामखेडकरांच्या सेवेमध्ये कशा पद्धतीनं सेवा करावी याचं एक मूर्तिमंत उदाहरण म्हणजे माझे वडील होते. याचा मला सार्थ अभिमान आहे. आणि साधारणतः 3 वर्षापूर्वी लॉकडाऊनच्या दुसऱ्या फेजमध्ये नाना आणि अण्णांची चर्चा झाली की बरेच जण अण्णांना म्हणायचे की तुम्ही एवढे दिवस झालं बांधकाम करून पण दुकाने तर का चालू करत नाही. तर आमचा पहिल्यापासूनचा संकल्प होता की या ठिकाणी अशा पद्धतीची सेवा व्यवसायाच्या माध्यमातून जामखेडकरांना द्यायची की ज्यातून सर्वसामान्य माणसाला हे दालन आपलंसं वाटलं पाहिजे. आणि इथे येताना राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या देखील वस्तू किंवा सुविधा या देता आल्या पाहिजेत. मागील साधारण 35 वर्षापासून गोरोबा चित्रमंदिरच्या माध्यमातून आम्ही आंतरराष्ट्रीय दर्जाच्या दर्जेदार सुविधा जामखेडकरांना मनोरंजनाच्या माध्यमातून आजपर्यंत देत आलो आहोत. साधारणतः 1982 साली माझ्या वडिलांनी पहिल्यांदा किराणा व्यवसाय चालू केला. किराणा व्यवसायानंतर सुरुवातीला ते कुंभार काम करत होते, परंतु ते माझ्या जन्मापूर्वीचा विषय होता त्यामुळे तुम्हाला माहित नाहीये. परंतु माझ्या जन्मानंतर माझ्या वडिलांनी खऱ्या अर्थाने
व्यवसाय आणि सामाजिक आणि राजकीय जीवनामध्ये वावरत असताना जामखेडकरांच्या सेवेमध्ये येण्याचा प्रयत्न केला आणि तीच धुरा अण्णांच्या संस्कारातून नानांच्या खंबीर साथीने आम्ही पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहोत। आणि मागील 3 वर्षामध्ये ज्या पद्धतीने अण्णांनी किराणा व्यवसाय, वीटभट्टी व्यवसाय, सिनेमा व्यवसाय आणि त्यानंतर सामाजिक आणि आर्थिक दृष्टीने अहमदनगर जिल्हा श्री संत गोरबा काका पतसंस्था 2000 साली म्हणजे साधारणतः 23 वर्षापूर्वी जी अहमदनगरला चालू होती ती याच प्रांगणात याच ठिकाणी 23 वर्षापूर्वी चालू केली। त्या ठिकाणी ती तोट्यात होती, इथं आल्यानंतर ती पहिल्याच वर्षात नफ्यात आली। या ठिकाणी उपस्थित असे खूपसे मान्यवर त्या क्षणाचे साक्षीदार आहेत। एसनान मीडियासाठी प्रतिनिधी नासिर पठाणसह अशोक नेमोनकर, जामखेड।